सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बऱ्याच दिवसांनी आज मी व्हिडिओ पोस्ट करणार आहे. ॲक्च्युली मध्ये डाएटची रेसिपी शेअर करत होती मी. ते कंटिन्यू आहेच, बट आज जसं की तुम्हाला माहिती आहे संकष्टी चतुर्थी आहे, तो त्यानिमित्ताने मी तुमच्यासाठी आज मँगो मोदकची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर रेसिपी कशी बनते हे पाहण्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा आणि कमेंट सेक्शन्समध्ये तुमचे फीडबॅक्स द्यायला विसरू नका. सो टू स्टार्ट विथ आर रेसिपी. आता मँगो मोदक म्हटलं तर मँगो इज मस्ट. तर सर्वात पहिलं आपण इकडे मँगोचा पल्प बनवून घेणार आहोत. मेक शुअर तुम्ही कुठलंही शुगर किंवा काहीही एक्स्ट्रा गोड असं यात ॲड करू नका पल्प बनवताना. नॉट इवन मिल्क. आपल्याला प्युअर मँगो पल्प बनवून घ्यायचा आहे आणि ते मी छान असा 3 ते 4 मँगोजचा पल्प बनवून रेफ्रिजरेट करून घेतलेले 5-10 मिनटासाठी. आता आपण आपल्या सारणकडे वळूया. आता सारणासाठी इथे मी अराऊंड अर्धा कप इतकं गूळ घेतलेलं आहे. आता जेव्हा तुम्ही नॉर्मल मोदक बनवतात तेव्हा जी गूळची क्वांटिटी असते त्याच्याहून ऑलमोस्ट हाफ क्वांटिटी आपल्याला इथे यूज करायची आहे. बिकॉज मँगो नॅचरली स्वीट असतं, तर मोदक एक्स्ट्रा स्वीट होऊ नयेत म्हणून इथे मी अर्धा कप इतकं गूळ घेतलेलं आहे. हे छान वितळून घ्यायचं आहे आपल्याला. ऑल्सो मेक शुअर सारण बनवताना तुमची फ्लेम मीडियमच ठेवा. आणि गूळ वितळल्यानंतर ह्यात मी वळं इतकं ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. आपल्याला ते ओलं खोबरं किसलेलं यात ॲड करून घ्यायचं आहे. आणि ओलं खोबरं ॲड करून झाल्यानंतर नेक्स्ट आपल्याला यात ॲड करायचा आहे आपण जो मँगो पल्प करून ठेवलेला तो. ऑल्सो मेक शुअर की तुम्ही मँगो पल्प थोडं लिमिटमध्ये ॲड करा. एक्स्ट्रा ॲड करू नका बिकॉज सारण जर ओलसर झालं तर मोदक फाटू शकतात. तर कट टू कट यामध्ये 3 चमचे इतकं 3 चमचे इतकं मँगो पल्प ॲड करायचं आहे. आणि इफ तुमचं सारण ओलसर झालंच तर एक लो फ्लेमवर तुम्ही 2 ते 5 मिनटं ह्याला छान परतून सुकवून घ्या तरीही चालेल. आणि हे छान एकदम मिक्स झालं की आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत. आता इथे फॉर ड्रायफ्रूट्स मी फक्त कॅश्यूज ॲड करते. तुम्हाला इफ अजूनसुद्धा आल्मंड्स किंवा मनुका वगैरे जे काही ॲड करायचं असेल एक्स्ट्रा ते तुम्ही ॲड करू शकता ड्रायफ्रूट्समध्ये. आणि एकदा का ड्रायफ्रूट्स ॲड करून झाले की आपल्याला आपला जो गॅस आहे तो ऑफ करून घ्यायचा आहे. आणि गॅस ऑफ करून झाल्यानंतर 1-2 मिनटांनी आपण यात ॲड करणार आहोत वेलची पूड. ऑल्सो वेलची पूड सर्वात एंडला आपण का ॲड करतो बिकॉज वेलची पूड एंडला ॲड केल्याने आपलं जे सारण आहे त्याच्यामध्ये वेलचीची छान अशी टेस्ट उतरते आणि सारणाची टेस्टसुद्धा इन्हान्स होते. सो इथे अराऊंड 1.5 चमचा इतकं मी छोटा चमचा 1.5 चमचा इतकं वेलची पूड ॲड करून घेतलेली. आणि इथे मी थोडंसं जायफळसुद्धा किसून घालत आहे. तुमच्याकडे जायफळची पूड असेल तर अर्धा चमचा इतकी तुम्ही जायफळची पूडसुद्धा ॲड करू शकता. ऑप्शनल आहे. तुम्हाला एक स्किप करायचं तर तुम्ही स्किप करू शकता. आता इथे आपलं सारण रेडी झालेलं आहे. आता आपण आपल्या पिठाची तयारी करूया. सो मोदकाचं पीठ बनवण्यासाठी इथे मी 1 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे. ऑल्सो मेक शुअर जितकं आपण पीठ घेत आहोत तितकंच आपलं पाणी असायला हवं. दोघींची क्वांटिटी आपल्याला इक्वल ठेवायची आहे. आता ह्यामध्ये मी अराऊंड 1 ते 1.5 चमचा इतकं तूप ॲड केलेलं आहे. आणि तूप ॲड करून झाल्यानंतर ह्याला एक हलकीशी उकळ येऊन द्यायची आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला जे पाणी आपण जितकं घेतलेलं त्यातून एक छोटी वाटी इतकं पाणी आपल्याला रिमूव्ह करून घ्यायचं आहे बिकॉज आपण यामध्ये मँगो पल्प ॲड करणार आहोत. सो पल्प ॲड केल्यानंतर आपलं पीठ जास्त पातळ होऊ नये त्यासाठी एक अर्धा वाटी इतकं पाणी आपल्याला यातून रिमूव्ह करून घ्यायचं आहे. देन यामध्ये मी इथे मँगो पल्प ॲड करून घेतला आहे. एकदा का मँगो पल्प ॲड केलं की आपल्याला विस्कने छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे सो दॅट यामध्ये कुठलेही गठ्ठे वगैरे राहणार नाहीत. आता यात आपण ॲड करणार आहोत आपलं मोदकाचं पीठ. अराऊंड 1 ग्लास इतकं मी पीठ घेतलेलं आहे. आणि ह्यालासुद्धा छान आपल्याला विस्कने एकदम प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पीठ एकदम मिक्स करून छान झालं की आपल्याला अराऊंड 2 ते 3 मिनटं ह्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. आता आपलं पीठ तयार झालेलं आहे
एकदा का पीठ तयार झालं की जर तुमच्याकडे पावभाजी स्मॅशर असेल किंवा पेला, म्हणजे मोस्टली स्मॅशर नसेल तर आपण युजली पेला यूज करतो, बट स्मॅशर असेल तर वेल अँड गुड. त्याने जे काही लम्प्स असतात ते सगळे निघून जातात. लाईक ऑलमोस्ट एकही लंप राहत नाही त्यामध्ये. सो मी छान पावभाजीच्या मॅशरने 2 ते 3 मिनटं ह्यातले सगळे लम्प्स क्लिअर करून घेतले होते. आणि एकदा का लम्प्स क्लिअर झाले त्यानंतरसुद्धा आपल्याला 2 ते 5 मिनटं कंटिन्यू थोडासा पाण्याचा हात लावून किंवा थोडासा तुपाचा हात लावून ह्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे. आता इफ सॉफ्ट आणि एकदम तोंडात विरघळणारे मोदक हवे असतील तर ही थोडीशी मेहनत लागणारच आहे. आता ह्यामध्ये मी अराऊंड 2 ते 5 मिनटं हे पीठ मळून घेतलेलं छान. आणि एकदा का आपलं पीठ एकदम छान सॉफ्ट आणि टर्न झालं की आपल्याला 2 ते 3 मिनटं त्याला रेस्ट करत ठेवायचं आहे आणि मग आपण आपले मोदक बनवायला घेणार आहोत. आता आपलं पीठ इथे रेडी आहे. इथे आपण एक एक करून आता मोदक बनवायला घेऊया. सो ॲज यू कॅन सी आपले मोदक इथे रेडी झालेले आहेत. आता ह्याला आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे फॉर अप्रॉक्स 20 to 25 मिनिट्स. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचे फीडबॅक्स द्यायला विसरू नका. ऑल्सो ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा अँड डू लेट मी नो हाव इट टर्न्स आउट. सो आय होप तुम्हाला माझी मँगो मोदकची रेसिपी आवडली असेल. तर ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा अँड ऑल्सो मला कमेंट सेक्शन्समध्ये तुमचे फीडबॅक्स द्यायला विसरू नका. आणि अजून जर अशाच मँगोजच्या नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. अँड माझ्या इन्स्टाच्या पेजलासुद्धा अजून जर व्हिजिट केलं नसेल तर नक्की जा, व्हिजिट करा, फॉलो करा आणि असेच सपोर्ट करत राहा. दॅट्स इट. बाय.